पहिला डाव सुरू होईल. आपण मायक्रोफोनवर ऐकणार आहात ज्युनियर भूषण सन्माननीय मनोज भेल्लेकर सर. आणि हा सामना एकाच एंडने खेळला जाईल याची देखील दखल दोन्ही टीमच्या कॅप्टन्स घ्यायचे. तसेच जय गणेश वराड 11 संघाला आपण या स्पर्धेला तुम्ही भेट दिली, खेळ केला, त्याबद्दल एक गोड आठवण तुमच्याकडे आम्ही तुमचा सन्मान करणार आहोत ट्रॉफी देऊन. तर मी विनंती करतोय सन्माननीय अनिल दादा सरवट, सन्माननीय अनिल दादा सरवट यांच्या शुभ हस्ते जय गणेश वडार 11 संघाला ही आठवण भेट देणार आहोत. कारण तुम्ही सिंहगड करंडकचा एक हिस्सा राहिलेला आहात, तर ही आठवण नक्कीच तुमच्या मनामध्ये घर राहील करेल आणि तुम्हाला एक नवीन चालना देईन पुढच्या टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ करण्यासाठी. ऑल द बेस्ट फॉर युअर टुर्नामेंट. थँक्यू. चला, कुठल्या प्रकारचा जर तुम्ही वेळ लावला तर मग पंचांना तो अधिकार दिला गेलेला आहे. पंचांनी जर जाणलं की कुठला संघ जाणून बुजून व्यत्यय आणतोय तर मग त्या संघाला कुठल्याही क्षणाला कुठल्याही सिच्युएशनला पेनल्टी देण्याचा अधिकार पंचांना दिला गेलाय कमिटीच्या वतीने. थँक्यू. दोन्ही टीमसाठी बक्षीस आहे. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये, षटकार हॅट्रिकसाठी 1001. शरद वाल्लेकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी हे बक्षीस असणार आहे. तर नमस्कार मंडळी, आजच्या दिवसभरातला असणारा हा अगदी शेवटचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये टॉप 6 मध्ये, बरोबर ना मांजरेकर सर, बरोबर का? हा, टॉप 6 मध्ये जाऊन जे पोहोचणार आहे. आणि आता आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी होणारा सामना 5 षटकांचा आहे, 2 षटकांचा पॉवर प्ले एकाच एंडने. इथं आपण गोलंदाजी आणि फलंदाजी पाहणार आहोत एकाच एंडने. आता बोथ एंड नाहीये. तमाम प्रेक्षकांना खेळाडूंना मी स्वतः मनोज बेल्लेकर त्याने प्रेमाचा नमस्कार असेल. आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना, स्पर्धेतील सुद्धा क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना. उद्या बक्षीस फेरीतील राऊंड आहेत, पण यात कोण जिंकणार ते मात्र आपल्याला पाहिजे. नाझीम गुल्ली पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आहे फ्रॉम गुजरात. आणि स्ट्राईकला किरण पवार. पहिला चेंडू रिवर्स आणि पहिला चेंडू सी मारण्याच्या बाहेर फरार. चौकार, 4 रन. इथे क्लीन बोल्ड, टीट फॉर टॅट, जशाच त्याचा प्रत्युत्तर, खून का बदला खून. गुल्लीची ही खासियत आहे की मैदानाच्या आतमध्ये मात्र त्याला बिघीड करतानाच तो एखादा चेंडू मात्र फसवा टाकत होतो. आणि यावेळेस अगदी चेंडू त्यांनी लेग ब्रेक नाही केला, ऑफ ब्रेक केलं. आणि चेंडू जो पडला तो ना फलंदाजाच्या शरीरावरती आला ना तो चेंडू फलंदाजाच्या बॅटवरती आला. आणि जेल सुटला. हॅलो हॅलो, जीवदान आहे कोणाला आहे? सुमितला या ठिकाणी मात्र 0 वरती जीवदान. रवी आणि नाझीम निश्चितप्रमाणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे होते, कॉल तर केला परंतु चेंडू हातातून सटकला. गोलंदाज तयार, नाझीम
या दरम्यान अगदी आपण पाहतोय उस्मानसाठी हा चेंडू जो टाकला जातोय क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक सिंगल आली सचिन आपण पाहतो ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय आणि एका धावसंख्येनंतर धाबलेक वाढेल. संघाची धावसंख्या 6 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय. या दर्जेदार क्रिकेटमुळे या क्रिकेटच्या स्पर्धेला 4 चांद लागले. तिथे अगोदर जीवदान होतं पण आता जीवदान नाहीये. परतावं लागेल सुमितला. फलंदाज बाद. थँक्यू. टोटली स्कोर जर आपण पाहिला तर या ठिकाणी 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 6 वरती दाबले की 2 फलंदाज बाद झालेत. आता सुमितच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला जो पाहायला मिळेल भूषण पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे नाझीम गोलंदाजी मार्कावरती आहे. जबरदस्त कामगिरी या दरम्यान आपण पाहतोय. या नाझीमची या स्पर्धेत तरी होताना पाहायला मिळाली. मृत्युंजय हमराज या संघामध्ये आपण पाहिलं दादा गायकवाड आणि अज्जुनी किल्ली फलंदाजी नाझीमच्या विरोधात आपण जबरदस्त पाहिलं होतं. पण तदनंतर अगदी आपण पाहतोय नाझीमने त्यानंतर कुठल्याच फलंदाजांना या मैदानावरती खेळून दिलेलं नाही. ही नाझीमची मात्र खासियत. पहिल्या चेंडूवरती चौकार जरी आला असेल पण तदनंतर कमबॅक नाझीमचा आहे. या दरम्यान अक्रॉस द लाईन चेंडू मात्र खूप दूरवरती तो पोहोचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धापलेक एकाने पुढे जाईल. धापलेकवरती धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 2 बाद 7 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं जाते. एकूण सामना आहे तो 5 षटकांचा आहे. सगळ्याचे 4 सामने 6-6 षटकांचे झाले. त्यानंतरचे 2 सामने 4-4 षटकांचे झाले आणि क्वार्टर फायनलचा हा सामना जो आहे तो इथे 5 षटकांचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कावरती येईल आणि गोलंदाज आलाय आरफ शेखनीचे प्रमाण आपण पाहतोय. या ठिकाणी जो गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे आणि स्ट्राईकला असताना फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला भूषण पाटील आहे. वेळ वाचणं गरजेचं राहील. संदेश सर बॅड लाईटचा अपील अगदी आपलं चालणार नाही. वेळ कमी आहे म्हणून 6 षटकांची लढत आपल्याला 5 षटकांची करावी लागली. यानंतर आपण मॅच संपल्यानंतर आपण लॉट्स टाकणार आहोत. लाईव्ह पद्धतीनेच लाईव्ह मध्ये चिठ्ठी पद्धतीने आपण या ठिकाणी उद्याचे लॉट्स टाकणार आहोत. या दरम्यान ते फुलटा चेंडू गॅपमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षण लाच्या बाप आहे. एक 2 ते 3 धावा वाचल्या गेल्यात असं आपण म्हणू. क्षेत्ररक्षण अगदी आपण मध्ये सुरेख केलं जाते. अक्षय आपण पाहिलं त्या क्षेत्ररक्षण करताना आपल्याकडे धावसंख्या वाढली. एका धावसंख्येने उस्मानने आपलं खातं खोललं आणि संघाची धावसंख्या जी आहे ती आता 8 धावा. उस्मान आणि भूषण दोन्ही फलंदाजाने एक धावसंख्येने खातं खोललेलं आपण पाहिलेलं आहे. उस्मानने सुद्धा एका धावसंख्येने भूषणने सुद्धा एक धावसंख्येने खातं खोललेलं आहे. या दरम्यान चेंडू हवेत पायचाय झेल झालाय आणि उस्मानला सुद्धा परतावं लागेल. बिग विकेट्स उस्मानाबाद. थँक्यू. सचिन पवारने घेतलेला एक सूर्यप्रकाशचा झेल आपण पाहिलाय आणि आरफला मिळालेले हे मात्र सगळ्यात मोठं यश आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं आरफला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 विकेट्स याच आरफने घेतलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड आरफच्या नावावरती नोंदवलं गेलंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे मैदानाच्या आतमध्ये येणारा हा सिद्धेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिद्धेश वास्कर. या दरम्यान अगदी आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज आलाय. भूषण स्ट्राईकला आहे. ओ हा चेंडू सुरेख. हा चेंडू डॉट आहे.
काय करमत मैदानाच्या आतमध्ये होईल पाहायचंय. सामना 5 षटकांचा आहे. पॉवर प्ले मध्ये 3 फलंदाज अद्यापर्यंत जे बाद झालेले आहेत, म्हणजे संघ थोड्याशा अडचणीत आहे. आणि या दरम्यान हा चेंडू परत एकदा डॉट आलाय. 2 चेंडू विकेट नंतर डॉट. यावरून समजू शकतो की संघावरती किती मोठं प्रेशर आहे. जागडे प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय निलेशदादा भिंताड 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि जागडे प्रतिष्ठान संघावरती किती मोठा प्रेशर आहे, किती मोठा दबावात हा संघ आलाय. पॉवर प्लेमध्ये 3 फलंदाज बाद झाल्यामुळे कदाचित हा प्रेशर आहे. धापळकर धावसंख्या 8 आहे. 5 षटकांची लढत आहे. परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातोय. शतरक्षक चेंडूवरती तिथे एक सिंगल आली. धापळकर धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 9 धावा धापळकर आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं अजूनही चालू आहे. अरब शेख 5 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज त्यांनी बाद केलाय. आणि कोणला बाद केलाय? एक महत्वाचा फलंदाज उस्मान पटेल याला मात्र त्यांनी बाद केलं. सचिन पवारने कुठल्याही प्रकारची चूक न करता उस्मानचा एक चांगला झेल निश्चितप्रमाणे त्यांनी जो घेतलेला आहे. आणि हा चेंडू डॉट असेल. षटक क्रमांक 2 संपले. पॉवर प्ले मध्ये प्रथमता फलंदाजी करत असताना जागडे प्रतिष्ठान हिंगणे संघ जो आहे तो 3 बाद 9 धावा 9 रन लॉस ऑफ 3 विकेट्स इन 2 ओव्हर कंप्लीट. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी PVS टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर विकास शिंगणेवार या ठिकाणी उपस्थित आहेत. शिंगणेवार साहेबांचे मी मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मानाच्या करंडकामध्ये खूप मोठ्या नियोजनामध्ये त्यांचा हातभार असतो. मी विकास सरांचे मनापासून स्वागत केलं. हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहे. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती परत एकदा नाझीम गुल्ली. पहिल्या षटकात 7 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केले होते. तोच नाझीम आलाय गोलंदाजी मार्कवरती. आणि समोरच्या बाजूला भूषण पाटील आहे. या दरम्यान अक्रॉस लाईन चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? नकार दिलाय. एक सिंगल आली. धावफलक दुहेरी अंकात जाऊन पोहोचलाय. धावफलक धावसंख्या 10 धावा आहेत. खूप मोठं कष्ट घ्यावं लागेल. इथं कष्टाशिवाय पर्याय नाहीये. जे कष्ट ऑर्गनायझरने घेतलं होतं आणि त्या कष्टामुळेच ही क्रिकेटची स्पर्धा परत एकदा सुरू होताना पाहायला मिळाली. नाहीतर वाटलं होतं कदाचित 20-25 दिवस एखादा महिनाभर आता क्रिकेटच्या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पण घेतलेल्या कष्टामुळे ही क्रिकेटची स्पर्धा सुरू होताना पाहायला मिळाली. चेंडू हवेत आहे. पायचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. अक्षय खूप दूरवरती होता. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 12 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन 12 वरती धापलक. कष्ट सोसल्याशिवाय निश्चितप्रमाणे देवपण सुद्धा येत नाही. कारण असं म्हटलं गेले की टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण कधीच येत नाही. हो, हा चेंडू वजीवेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल आहे. चेंडू खराब आहे. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 13 धावा. कुल मिला के स्कोर अब जा पहुंचा है 13. और इस दुनिया में ना कुछ तेरा है ना कुछ मेरा है. दिया सब कुछ उस भगवान ने. हो, हा चेंडू परत एकदा डॉट. चांगला चेंडू. इथे मात्र सिद्धेशला समजू शकला नाहीये. नाझीम गुल्ली अचूक टप्प्याची गोलंदाजी नाझीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकतोय कोण पराभूत होतोय. बऱ्याचशा कडदर्शकांमध्ये मात्र ही चर्चा चालू आहे की इथे बॉल टू रन सुद्धा एक चांगल्या प्रकारचा सामना होऊ शकतो. कारण दोन्ही संघामध्ये असणारे गोलंदाज तितक्या ताकदीचे आहेत. इथे मात्र बिघिड केलाय. चेंडू मैदानाच्या आत की बाहेर. उंची खूप, लांबी कमी आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. फलंदाज क्रमांक बाद होईल 14. दोन्ही संघ इरी शिरीला पेटलेले. नवीन फलंदाज अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. 4
फलंदाज बाद झाले, 4 बाद धावपलकावर धावसंख्या 13 धावा आणि 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो आणि इथे मात्र अशुभ ठरताना पाहायला मिळाला. 13 अंकावरती धक्का क्रमांक 4 बसलाय. अमित नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकच्या बाजूला भूषण आहे, नाझिम गोल्हे तयार आहे. या दरम्यान पुलचा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पोहोचेल मिड विकेटला. खिलाडी क्या मस्तक पे दस्तक और ये 6 रन. थँक्यू. धाबा धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या आता 19 धावा धापलकावरती आपण पाहतोय. 19 रन 19 वरती धापलक. हलक्या हाताने चेंडू परत येतात, खेळून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफला चेंडू आहे, भूषण पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. एक सिंगल आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाहीये. पॅकलचं कामकाज केलं गेलं. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी आपण पाहतोय संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 20 धावा धापलकावरती आपण पाहतोय. कारण इथे प्रत्येक संघ जिंकण्यासाठी झालेला आहे. सिंहगड करंडकाचा मानकरी आम्हाला व्हायचंय, हा मनाशी बांधलेला निश्चय आहे की फौलादी छातीमध्ये आजही अंगारा भरसतो. फौलादी छातीमध्ये आजही अंगारा भरसतो. पराक्रम आमचा पाहून काळ क्षणभरही तबकतो. आली जरी शेकडं वादळे कुणा समोर नाही झुकणार. आलंय जरी शेकडं वादळे तरी कुणा समोर नाही झुकणार. क्रिकेटची मावळ्यांची जात आहे आमची, ही क्रिकेटची स्पर्धा आम्ही जिंकणार. इथे हे सगळे जे मावळे हे मैदानाच्या आतमध्ये उतरलेले जे पाहायला मिळत आहेत, यांच्यामध्ये एकच ईर्ष्या आहे, एकच जिद्द आहे की या स्पर्धेचा सिंहगड करंडकाचा 4थ्या पर्वाचा मानकरी आम्हाला व्हायचं. पण त्यासाठी कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल. क्योंकि जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, यहाँ संघर्ष बिना कोई महान नहीं होता. और जब तक न पड़े हाथोड़ी की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. कष्ट करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. या दरम्यान भूषणच्या पाठमधून चेंडू लॉंग ऑफला आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण पाहतो केले जाते. एक सिंगल येईल, धापलेक वाढेल. संघाची धावसंख्या 21 धावा शुभांक मानला जातो 21. आणि 21व्या शतकाकडे आपण निश्चितप्रमाणे वाटचाल करत असताना इथं आपण पाहतोय 2021ला आपण आता काही दिवसानंतर बाय बाय करणार आहोत, सी यू करणार नाही. सीयू नाही करणार, कारण आमच्या पिढीने जे भोगलंय इथून पुढच्या पिढ्यांना ते भोगता कामा नये. बिघिड केलाय, चेंडू मात्र लॉंग आपला अमितच्या बॅटमधून, चेंडू मात्र सी मार्चाच्या बाहेर. षटकार 6 रन. थँक्यू. अमितने जो षटकार खेळलाय मैदानाच्या बाहेर एका खेळाडूने मात्र झेल घेतलाय. तो खेळाडूच असेल कारण त्याने डावखुरे हातात एकाच हातात झेल घेतलाय. अर्थात तो कॉलेजचा विद्यार्थी असू शकतो, पण तो खेळाडू आहे हे त्याच्या शैलीवरून जाणवलं. सुरेख झेल पाहायला मिळाला प्रेक्षकांच्या वतीने. वा अमित वा, काय फटका खेळलाय, सरळ मैदानाच्या बाहेर आहे. हा षटकार आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या अमित साठी. आणि या 2 षटकारानंतर धापालकावरती धावा संख्या आल्या त्या 33 धावा आहेत. आणि लागोपाठचा 3रा आला तर 1000चं प्राइज शरद वाल्लेकर साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. लागोपाठचा 3रा मात्र येणार का? सचिन पवार गोलंदाजी मार्कावरती आहे, त्याला 2 षटकार लागोपाठचे आलेत. लागोपाठच्या 4 षटकारांसाठी प्राइज या स्पर्धेमध्ये आहे 2555 रुपयाचा आहे, बरोबर ना? ते अजून कोणी पटकावलेलं नाहीये, पण ते पटकावण्यासाठी पहिला 1000चा प्राइज पटकावं लागेल. कारण लागोपाठचे 3 मारले तर 1000 आणि लागोपाठचे 4 मारले तर 2555. चेंडू डॉट आलाय, कमबॅक केले गोलंदाजाने. धापलकावरती धावा संख्या आपण पाहतोय जी आहे ती 33 धावा आहेत. षटक क्रमांक 4 चालू असताना सामना 5 षटकांचा आहे. सचिन पवार तयार, डावखुऱ्यात आणि परत एकदा अमित साठी. इथे बिघिड केलाय, खूप उंची घेतलेला चेंडू आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. 30 या सर्कलच्या जवळपास चेंडू पाहायला मिळाला. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 35 धावा 35.
35 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. अजूनही एक चेंडू या षटकातल्याचा बाकी आहे. चौथ्या षटकातला अजून एक चेंडू याचा बाकी राहिला. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल जो केला जातोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक अगदी डीप पॉईंटला टोर्नामेंटच्या बाजूला आपल्याला जो पाहायला मिळतोय. या दरम्यान जिथे क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खेळायला भाग पडलाय आणि झेल झालाय. अमितला परतावं लागेल. मनीष तात्रे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनुभव काय आहे? अनुभव उगाच मिळत नाही. जगातला सर्वश्रेष्ठ शिक्षक जर कोणता असेल तर तो अनुभव आहे. आणि अनुभवाची एक व्याख्या सांग. अनुभव म्हणजे नक्की काय? आपण आपलं आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यात जेवढ्या चुका झाल्या, निलेश सर, आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या चुका झाल्या त्या चुका परत न करणं म्हणजे आलेला अनुभव आहे. उगाच अनुभव येत नाही. संदेश पार्टे शेवटच्या षटकासाठी आलाय. तेवढ्या चुका पण कराव्या लागतात कारण त्यातून तुम्ही काहीतरी शिकलेला असतं. शेवटचा षटक आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न होणार का? नकार दिलाय. आणि इथे फलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय बाद झालाय. तो नवीन फलंदाज मनीष बाद होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. धाबराका धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती टोटली स्कोर 36 धावा. 6 फलंदाज बाद झालेत. मनीषच्या जागेवरती नवीन फलंदाज अंगद पाटील नवीन फलंदाज आलाय. 6 फलंदाज बाद झालेत. भूषणच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. भूषण पाटील. संदेश तयार. परत एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव आली. श्रेयस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आणि 2 धावा आल्या. आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकावरती धावसंख्या 38 वरती धापलक. शेवटच्या सामन्यातील पहिल्या डावातले चेंडू अजूनही बाकी राहणार आहेत ते 4. या 4 चेंडूवरती अजून किती मोठी धावसंख्या उभारली जाते ते आपल्याला पाहिजे. अंगद पाटील, भूषण पाटील हे दोन्ही पाटील मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसरे आमचे तिसरे एक पाटील आहे निलेश सर, महेश सर. अजून एक आमचे पाटील आहे अंकुश पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे. या दरम्यान मिड विकेटला चेंडू जो पोहोचलाय क्षेत्ररक्षक परत एकदा श्रेयस. हा तिसरा चेंडू श्रेयसकडे जाऊन पोहोचलेला आहे. पहिल्या चेंडूवरती श्रेयसने एक रनआउट केला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च केल्या. आणि तिसरा चेंडू मात्र त्याच्याकडे गेला त्यावेळेस फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली. त्यांनी यासाठी की त्याचं क्षेत्ररक्षण 3 वेळेस होताना पाहायला मिळालं. संदेश पार्टे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू यायचे बाकी आहेत. धापलकावरती धावसंख्या 39 आहे. आणि आता अंगद पाटील स्ट्राईकला आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आहे. शेवटच्या 3 चेंडूसाठी अंगद तयार आहे. यावेळेचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर वाईट खराब चेंडू. धापलका धावसंख्या 40 ओरटी 40 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांच्या डाव्या हाताला पार करून इथे मात्र अंगदच्या बॅटमधून चेंडू पोहोचला गेला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती अक्षय पोहोचलाय. अक्षय बोडरे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धाबलक पुढे जाऊन पोहोचेल तो 41 वरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आणि या 2 चेंडूवरती अजून किती धावा येतात? भूषण पाटील या 2 चेंडूवरती काय करमत करतो आपल्याला पाहायचंय. जबाबदारी भूषणच्या खांद्यावरती खूप मोठी आहे. 6 फलंदाज बाद झालेत.
इथे बिगिट केलाय, चेंडू हवेत आणि इथे झेल होईल फलंदाज क्रमांक 7 बाद. चला नवीन फलंदाज लवकर चला. त्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही आमच्या सिंहगड करंडकाच्या वतीने मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शेवटचा चेंडू बाकी. मयूर वाघमारे आलाय शेवटच्या चेंडूसाठी. अंगद पाटील आता स्ट्राईकला, नॉन ट्रॅकच्या बाजूला मयूर वाघमारे आणि संदेशचा शेवटचा चेंडू असणार आहे. पण शेवटचा चेंडू स्पर्धेतला नक्की कोणाचा तो सामना संपल्यानंतरच कळेल. बिगिट केलाय वा अंगद. अंगदच्या बॅटवर मात्र चेंडू लॉंगलला सीमारेषेच्या बाहेर असेल. संदेश विनंती असेल आपले बॅट्समन आपण लवकरात लवकर पाठवायचे. टोटली स्कोअर जो आहे 47 धावा बनवलेल्या आहेत. हा शेवटचा षटकार कदाचित टर्निंग पॉईंट ठरणार का, तो येणारा काळ निश्चितप्रमाणे आपल्याला सांगेलच. 48 धावा संख्येचा पाठलाग 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 48. बॅट्समन लवकर लवकर चला, बॅड लाईटचा आपल्याला अजिबात चालणार नाहीये. आणि यानंतर मी या 48 धावा कशा प्रकारे केल्या जातील हे सांगण्यासाठी आणि ज्यांचं आपण समालोचन कालपासून ऐकतोय तुमच्या समोर निश्चितप्रमाणे आगे की कहाणी सुनाने के लिए महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच. दोन मोठे संघ, जागडे प्रतिष्ठान आणि निलेश दादा भिंताडे. पहिल्या डावामध्ये जागडे प्रतिष्ठाने बनवल्या 47 धावा, आव्हान ठेवलंय 48 धावांचं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये धीम्या धीम्या पावलांनी मार्गक्रमण करतायत. आपला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी ते पुढे जात आहेत. आता युद्धभूमीवर त्यांचं पदार्पण होते आणि आता प्रतिस्पर्धी संघ देखील हर्डल करतोय, आपल्या योजना आखतोय आणि कशा पद्धतीने या दोन फलंदाजांना अडवण्याचं आहे यासाठी मात्र बॉलर कुठला निवडला जाईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. सुरुवात कोण करेल, सुरुवात खूप महत्त्वाची आहे. आपण कुठल्याही कामाची सुरुवात करताना देवाचं नाव घेतो, आई वडिलांचे आशीर्वाद घेतो आणि त्यानंतर कामाची सुरुवात होते. आता मात्र तिकडे देवाचं नाव घेतलं जाते हर्डल करताना. आणि आता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय मयूर वाघमारे. दोन बॅटर्स मैदानात आतमध्ये जात आहेत. रजत मुंडे आणि रजत मुंडेची साथ देणाऱ्यासाठी रवी अहिरे. दोन स्फोटक फलंदाज तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर बेस्ट वर्सेस बेस्ट नो डाऊट, कारण हे दोन संघ आज 6 संघांच्या चढाओढीला पार करून पुढे आलेले आहेत आणि हे आजच्या दिवसाला 8 पैकी 2 संघ आता अस्तित्वाची लढाई खेळण्यासाठी एकमेकांची झुंज देणार आहेत. दबावामध्येच कोळशाचं रूपांतर हिऱ्यामध्ये होत असते. तर हा दबाव स्वीकारून जो संघ चांगला खेळ करेल, प्रामाणिक खेळ करेल, तोच बक्षीस पात्र फेरीसाठी, या संपायर रेडी आहे, आपण चालू करायचं. बक्षीस पात्र फेरीसाठी तो मात्र निवडला जाणार आहे. तर पाहूया, लॉट्स देखील क्लिअर केल्या जाणार आहेत आजच्या दिवशी, उद्याचे. आत्ताच मॅच संपल्यानंतर लगेचच उद्याचे लाईव्ह लॉट्स tenniscricket.in च्या माध्यमातून आपण याच कॉमेंट्री बॉक्समध्ये करणार आहोत. तर त्यासाठी सज्ज राहायचं. पहिला बॉल फेकण्यासाठी मयूर वाघमारे, बॉय फ्रॉम देवत. वेगवान तेज तर्रार एक्सप्रेस डिलिव्हरी, कुठेतरी फलंदाजांच्या स्वप्नांना चुराडा घालणारा हा बॉल होता. वेगवान बॉल, शॉर्ट ऑफ लेन. त्यानंतर थोडासा इन कटर हातल्या दिशेने कट होतोय आणि आडव्या बाटेने फुल स्ट्रोक खेचायचा होता. तो स्ट्रोक खेचण्यासाठी मात्र तसाच मात्र वातावरण निर्मिती करता आले नाहीये बॅटरला. बॉल डॉट. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा मयूर वाघमारे, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हुक करायचा होता. स्ट्रोक अगोदर कंप्लीट होतो. बॉल थोडा उशिरा नेतो, शरीराचा वेध घेतोय. स्पीड व्हेरिएशन विथ बाउन्स त्या ठिकाणी मयूर वाघमारेचा या बॉलवर पाहायला मिळालाय.
दर्जेदार सुरुवात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते टीम जागडे प्रतिष्ठानकडून. पण मात्र रवी अहिरे आणि रजत मंडे यांना मात्र अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये, कारण आपापल्या परिसरामध्ये त्यांनी मात्र दमखम दाखवलेला आहे. व्यवसाय क्रिकेटमध्ये त्यांनी देखील आपला जोर दाखवलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये रवी अहिरे यांनी देखील स्फोटक फलंदाजी याच मैदानावर केलेली आहे. जर तो रेकॉर्ड आपण विचारात घेतला तर हा सामना देखील तितकाच रंगतदार होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय मयूर वाघमारे. राईट आर्म राऊंड विकेट टू लेफ्ट हँडेड बॅटर रजत मुंडे. पाठलाग करायचा आहे 48 धावांचा. 48 पैकी धावफलकावर फक्त एक धाव. ओहो, पुन्हा एकदा चकवा देणारा बॉल होता. चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे, पण मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर घेता येत नाहीये. बॉलचं आणि बॅटचं कुठलंच समन्वय होत नाहीये. बॉल यष्टीरक्षकाच्या हाताचा वेध घेतोय. डॉट बॉलची हाताळणी मयूर वाघमारेची. चांगली सुरुवात, ज्या सुरुवातीसाठी त्याला पहिल्या क्रमांकाचं षटक दिलं होतं ती कामगिरी चोख बजावतोय. रजत मुंडे आडव्या पाठीने बॉलला पुल केलाय. हाफ हँडेड पुल. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. एकच धाव मिळेल. थ्रो बघा, थ्रो बघा, यालाच म्हणतात व्यावसायिक क्रिकेट. दर्जेदार थ्रो त्या ठिकाणी डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक करतोय आणि तो कलेक्ट करतोय उस्मान पटेल, जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या 2 झाले. सुरुवातीला पडझड झाली होती पहिल्या डावामध्ये जागडे प्रतिष्ठान टीमची, पण त्यानंतर मात्र चांगला खेळ भूषण पाटीलने केला, त्याला 7 अमितने दिले. त्यामुळेच कुठेतरी 47 धावांचा पल्ला पहिल्या 5 षटकामध्ये पूर्ण करून 48 धावांचं आव्हान ठेवलंय निलेश दादा भिंताडे 11 संघासमोर. पुन्हा एकदा मयूर वाघमारे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल हवेत आहे. मिस टाइम आहे, पण क्षेत्ररक्षक नाही आहे. धडकी बॉल जातोय सीमारेषा पार. ताकद नव्हती पण एक्झिक्युशन प्रॉपर. षटकार. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी. एक्झिक्युशन खूप महत्वाचं आहे. कधी कधी शॉट तुम्हाला बनवावा लागतो, शॉट बनत नाही आणि त्या ठिकाणी पॉवर प्ले षटक चालू आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर आहे. एक लॉंग ऑफला आणि एक डीप मिड विकेटला. त्याच संधीचा फायदा या ठिकाणी बॅटरने उचललाय. यावेळेस समन्वय व्यवस्थित झाला नाही. मैदानाचे समतल कार्पेट ड्राईव्ह त्या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये बॉल स्टॉप केला जाईल. एकच धाव मिळणार आहे. एका धावेची वाढ आणि एका धावाच्या वाढीनं धावफलक एका षटका समाप्तीवर जाऊन पोहोचतोय 9 वर. जवळपास 10च्या धावगतीने खेळायचं आहे आणि धावफलकावर 9 धावा आतापर्यंत धावल्या. म्हणजे ज्या वेगाने खेळायचा आहे तो वेग मात्र धरून हे 2 फलंदाज खेळत आहेत. रवी अहिरे खेळतोय 7 धावांवर आणि रजत मुंडे थोडा स्ट्रगल करतोय, खेळतो 1 धावांवर. चला, वेळ घेऊ नका. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही, वेळ आमच्यासाठी थांबणार नाहीये, पण मात्र खेळ तुम्ही प्रामाणिकपणे खेळा हीच आम्ही दोन्ही संघांना विनंती करतोय. प्ले फेअर गेम प्लीज. नवीन बॉलर अंगद पाटील कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच रवी अहिरे, ज्याच्या बॅटमधून या डावामध्ये एक उत्तुंग षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा तोच विश्वास घेऊन तो स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक असणार त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा तशीच पॉवरफुल फलंदाजी जशी दुपारच्या सत्रामध्ये त्यांनी दाखवली होती ती पाहायला मिळेल का. मोठ्या संख्येने प्रेक्षक समर्थक या मैदानाच्या अवतीभोवती गराडा करून बसले आहेत, कारण त्यांचे आवडते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि त्यांची जी क्रिकेटची मजा आहे ती द्विगुणित करण्याचं काम हे खेळाडू करत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. अंगद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅटर रवी अहिरे. स्वीप, पॅडल स्वीप. खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होता त्या ठिकाणी. दुसऱ्या धावासाठी कॉल आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील. बघा, नजर झाली 2 फलंदाजांची आणि त्यानंतर दुसरा धाव कंप्लीट करण्याचा विचार मनात आणला आणि लगेचच डोळ्याचं पातं लवते लगेच दुसरी धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन, पॅडल स्वीप केलं होतं बॅट्समन रवी अहिरेनं. 2 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या. आता दुहेरी आकडा गाठतोय धावसंख्या 11 झाली आहे. पुन्हा एकदा अंगद पाटील ओव्हर द विकेट. चांगला बॉल, चकवा देणारा बॉल होता. थोडासा मनगटाचा खूप चांगला वापर त्या ठिकाणी गोलंदाज अंगद करतोय. बॉल रिलीज करता थोडासा टाइम घेतोय आणि त्यानंतर गुडलेंदा पिच केल्यानंतर बॉलला हलकीशी उसळी मिळते. त्याचमुळे या सर्व गणिताला सोडवता आलं नाहीये फलंदाज रवी अहिरेला आणि बॉल जातोय डॉट. धावसंख्या थांबले ती म्हणजे 11 या आकड्यावर. अंगद पुन्हा एकदा सज्ज रवीसाठी. हुक केलंय बॉलला. खाली क्षेत्र आहे फाईन लेग रिजन मध्ये. बॉल जातो सीमारेषा पार. मिळतो 4 धावांचा चौकार.
थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा. मोठा खेळाडू तो असतो जो त्याच्या अस्तित्वाची ओळख मैदानाच्या आतमध्ये करून देत असतो आणि तीच ओळख या ठिकाणी रवी अहिरे दाखवून देतोय. जोपर्यंत तो खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निलेश दादा भिंताडे 11 संघाच्या विजयाच्या आशा स्पष्ट होत आहेत. धावसंख्या झाले ती म्हणजेच 15 धावा. पुन्हा एकदा अंगद पाटील जो कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो, करेल का कमबॅक आहे पुढच्या बॉलवर? स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला, थोडासा पंबल. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत थोडीशी कुचराई होते. क्षेत्ररक्षण चांगलं दर्जेदार झालंच पाहिजे. नंतर सामना संपल्यानंतर डोक्यावर हात मारण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे क्षेत्ररक्षण दर्जेदार होणं हे गरजेचं आहे आणि त्याचमुळे फलंदाज देखील आत्मीयतेने खेळ करतायत. त्यांना ठाऊक आहे की या संधीचा फायदा उचलता येऊ शकतो. त्यामुळेच चुकलेला क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय तो म्हणजेच निलेश दादा भिंताडे 11 संघाला. धावसंख्या झाले 16 धावा, 16 रन्स. रनअप मध्ये बिघाड आहे. नक्कीच एक एक पाऊल महत्वाचं आहे. एक एक पाऊल तुम्हाला विजयाकडे घेऊन जाऊ शकते किंवा पराभवाच्या दिशेने सुद्धा घेऊन जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचार करून उचललं जाते दोन्ही संघांकडून. अंगद हो, यावेळेस मात्र जबरदस्त कॅच त्या ठिकाणी केला, कंप्लीट केला जातो. क्या बात आहे. फटका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयास झाला होता पण मात्र त्याच्या प्रयत्नामध्ये अपयश येते आणि फलंदाज बाद, विकेट डाऊन. थँक्यू. रजत मुंडे खूप कमी वेळा स्विच हिट खेळत असतो आणि आता मात्र त्याला ठाऊक होतं की माझ्या सरळ बॅटने धावा येत नाही. एक वेगळा प्रयत्न केला पाहिजे. रजत मुंडे तर प्रयत्न केला पण प्रयत्न करता करता बॉडी बॅलन्स व्यवस्थित मेंटेन करता आला नाही आणि शॉट सिलेक्शन देखील चुकलं होतं. त्या ठिकाणी चांगला एफर्ट क्षेत्ररक्षकाने केलाय आणि त्याने झेल कंप्लीट करत एक हादरा बसवलेला आहे निलेश दादा भिंताडे 11 या संघाला. आता एक गडी बाद. धावसंख्या झाले 16. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय श्रेयस कदम, ज्याने देखील दुपारच्या सत्रामध्ये तडाखा दाखवला होता. वादळ काय असते त्याचं मात्र कुठेतरी अनुभूती प्रेक्षकांना दिली होती. धावांचं वादळ त्याने दुपारी आणलं होतं. पाहूया ते वादळ शमलंय की पुन्हा एकदा घोंगावते. ब्लाइंड स्ट्रोक. ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूच्या रेषेत न येता ऑन साइडला स्विंग करायचा प्रयास झाला होता बॅटरचा पण यावेळेस अंगद भाव खाऊन जातोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 16 धावा आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 18 बॉल 32 धावांची गरज. लक्षात घ्या उद्याच्या सामन्याचे लॉट्स हा सामना संपल्यानंतर आम्ही लाईव्ह tenniscricket.in च्या वतीने करणार आहोत. तर जे संघ जिंकलेले आहेत बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेले आहेत त्यांनी मात्र आवर्जून जर तुम्ही या ठिकाणी नसाल तर tenniscricket.in च्या माध्यमातून तो लॉट्स बघून घ्यायचे आणि जी वेळ तुम्हाला दिली जाईल त्या वेळेतच तुम्हाला या मैदानावर रिपोर्ट करायचा आहे. उद्याच्या शेवटच्या दिवसात कुठल्याच संघाने जर वेळ पाळली नाही तर हैगाई केली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक संघाने रिपोर्टिंग प्रॉपर करायचे. चला पुन्हा एकदा षटकाची सुरुवात करतोय. स्पेल कंटिन्यू करतोय मयूर वाघमारे. कारण त्यांनी आतापर्यंत 2 सामने खेळले. दोन्ही सामन्यामध्ये चांगलं स्पेल हाताळलेलं. पुन्हा एकदा त्याच्यावर तो विश्वास करणारा ठेवतोय मयूर वाघमारे. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बाटेने सुरक्षित खेळलंय. लॉंग ऑन क्षेत्र खाली होतं. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. क्या बात आहे. उस्मान पटेल चित्याच्या चपळाईने वाघाच्या वेगाने पोहोचतोय त्या बॉल पर्यंत आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाले 18. एक एक धाव महत्वाचे. उस्मानला देखील ठाऊक आहे की सामन्याचं महत्व काय आहे, संघ मालकाची प्रतिष्ठा काय आहे, कॅप्टन काय असतो, या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी अनुभव या स्टॉपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उस्मान पटेल नाईस फिल्डिंग. मयूर पुन्हा एकदा रवी अहिरेसाठी. स्क्वेअर द विकेट. हवेत आहे बॉल. बॅकवर्ड पॉइंट रिजन रिकामी आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल मत सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. मी ते 4 धावा. चौकार. मैदानात आलेला आहे. आक्रमक फलंदाज आलाय. तो सांगतोय प्रतिस्पर्धी संघाला सीट बेल्ट बांधून घ्या कारण माझ्या बॅट मधून मात्र धावा येत आहेत आणि वेगाने येत आहेत. उस्मान पटेल जातोय. मयूर वाघमारेचे थोडासा
सांत्वन करतोय की कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी. नक्कीच दबावात असेल मयूर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22. रवी अहिरे इज इन फॉर्म. वा 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 वा, पेस बघा, पेस बघा. अक्षरशः स्पीडोमीटर असता तर स्पीडोमीटरचा काटा वाकला असता, इतका पेस या बॉलला पाहायला मिळाला. दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी बॉलर मयूर वाघमारेची. जबरदस्त अटॅक या ठिकाणी दोन खेळाडूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मयूर वाघमारे वर्सेस रवी अहिरे. पुन्हा एकदा मयूर राईट आर्म आउट द विकेट. ओहो, त्रिपाळजीत विकेट डाऊन. या लढतीमध्ये जिंकतोय मयूर वाघमारे आणि रवी अहिरेचं आव्हान संपते या सामन्यात. विकेट डाऊन. सचिन गे 2 हादरे बसले आतापर्यंत. मयूर वाघमारे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. स्ट्राईकवर बॅटर असेल सचिन बर्गे आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅटर श्रेयस कदम. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे. प्रेक्षक देखील खूप शांततेने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मयूर राईट आर्म आउट द विकेट. पहिल्याच बॉलवर स्विच हिट. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक्झिक्युशन करायचं होतं, पण मात्र पहिल्याच बॉल आल्या आल्या उलट दिशेने. मयूर वाघमारे पेस बॉलर आहे, पण देखील आत्मविश्वास होता तर म्हणजे सचिन बर्गेला की मी कनेक्ट करू शकेन. पण संध्याकाळचं सत्र आहे, बॉल थोडासा साईट होत नसेल कदाचित. बॅटलाईट आहे तर देखील क्रिकेटचा खेळ थांबणार नाहीये. हा सामना कुठल्याही परिस्थितीत कंप्लीट होईल. पुढचा बॉल मयूरचा. यावेळी स्क्वेअर द विकेट. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जाते. स्क्वेअर ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा कॉल. चुकीचा थ्रो. 2 धावा कंप्लीट. खूप चांगला कॉलिंग या ठिकाणी. श्रेयस कदम आणि सचिन बर्गेचं एक एक धावेचं महत्व त्या दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे, त्यामुळे ही चोरटी धाव देखील कंप्लीट केली आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झालेली 24. जिंकण्यासाठी गरज आहे अजून 24 धावांची, पण आता बॉल शिल्लक आहेत 12. 18 बॉलमध्ये त्यांनी 24 बनवल्यात, पण आता 12 बॉल्समध्ये 24 बनवायचे आहेत. उद्याच्या फायनल्स तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवते. चला स्प्रेड आउट, नो टीम मीटिंग प्लीज. उद्या 40+ फायनल असेल. निलेश दादा भिंताडे विपक्ष आयुष स्पोर्ट्स कोल्हापूर. उद्या सोसायटी करंडकची फायनल असेल. गुरुकृपा सोसायटी आणि आझाद मित्रमंडळ. आणि व्यावसायिक संघ उद्या खेळणार आहेत ते म्हणजेच अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. खडकवासला या परिसरातून हे 5 संघ. दोन संघ जे आहेत अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन तसेच आलमबाई पठाण हे असोसिएशनच्या खडकवासला या परिसरात आलेले आहेत. आणि शिवाजी मराठा आणि जय गणेश सांगवी हे पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनकडून आलेत. कालच्या दिवसात शशितारा आलाय आणि आजच्या दिवसात निलेश दादा भिंताडे की जागडे प्रतिष्ठान. 2 संघांपैकी एक संघ येणार आहे. पुन्हा एकदा मी या षटकानंतर प्रॉपर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर संकेत पाटील. 12 बॉल 24 ची गरज. संकेत. वा, हेलिकॉप्टर उडालाय. लँड होईल सिंहगड कॉलेजमध्ये. 6 धावांचा दर्जेदार षटकार. होता ब्लॉक होल डिलिव्हरी होती, पण तितक्याच चांगल्या लोअर बॅकलिपने खूप चांगल्या पद्धतीने शोल्डरचा आणि मनगटाचा वापर करून या बॉलला उडवलंय. काऊ कॉर्नर आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. गरज आहे 18ची. बॉल शिल्लक असतील 11. दबावामध्येच मी म्हणालो होते की कोळसा हिरा बनतो, तर आता मात्र तो दबाव आलेला आहे गोलंदाज संकेत पाटीलवर. पाहूया त्यानंतरच्या बॉलवर कमबॅक करून सकारात्मक ऊर्जा धारण करतोय का बॉलर
संकेत पाटील. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय श्रेयस कदम. चांगल्या दर्जाचा बॉल स्लोवर बन. यावेळेस मात्र घालमेल झाली होती विचारांची आणि त्यानंतर मात्र चुकीची कॉलिंग धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि बाद. प्लीज लगेच प्लीज. नवीन बॅटर संदेश पार्टे. अनुभवाचं दुसरं नाव, ज्याने पुणे जिल्ह्यातलं क्रिकेट प्रसिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, तो संदेश पार्टे आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल 5व्या क्रमांकावर. आणि गरज आहे संदेशची या संघाला. तर आता गरज आहे ती म्हणजेच एकूण 16 धावांची आणि बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 18 माफ करा, 18 पाहिजेत, माफ करा, 18 धावांची गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा बॉलला पूल केलाय, उडवलाय सीमारेषे पार. इफ यू आर बॅड. कोशिश सबकी जारी है, वक्त बताएगा कौन किस पे भारी आहे. आताच्या घडीला तर श्रेयस कदम या ठिकाणी दर्जेदार फलंदाजी करते. बॉल पाठवून देते. येस येस, वेट वेट वेट, घाई करू नका. सर्वांना मिळेल ना या सामन्याची मजा. मजा घेण्यासाठी थोडी वाट पहा. आयोजकाच्या वतीने मात्र या ठिकाणी खूप चांगलं योगदान दिलं. एक भलं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. ते म्हणजे पुण्यातल्या संघांना, व्यावसायिक संघांना, 40+ संघांना, सोसायटी करंडच्या माध्यमातून क्रिकेट खेळवलं जाते. तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एकाच स्पर्धेच्या माध्यमातून कित्येक तरुणांना, वयस्करांना क्रिकेट खेळण्याची एक वेगळी अनुभूती मिळते. सिंहगड करंडक 2021च्या माध्यमातून. आता धावा झालेल्या आहेत 36 आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 9 बॉल 12. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हीच आहे क्रिकेटची मजा मित्रांनो. तुम्हाला असं वाटते की कुठला तरी संघ वन साइड जिंकणार आहे, पण त्यानंतर चमत्कार होतो आणि आपण म्हणतो ना चमत्काराला नमस्कार. तर या ठिकाणी दर्जेदार फटकेबाजी श्रेयस कदमची 2 षटकार या षटकामध्ये आलेत. अजूनही गरज आहे 12ची. बॉल शिल्लक असतील 9. संघर्षाची ठिणगी म्हणजेच विजयाचा विस्तव. तर पाहूया या ठिकाणी संघर्ष दोन्ही संघ करतायत आणि संकेत पाटील हा जो ऑप्शन यूज केला होता त्या ऑप्शनने मात्र कुठेतरी आता डोकेदुखी वाढवण्याचं काम केलंय. पण सारिडोनची गोळी खिशात असेल तर ती डोकेदुखी जाईल आणि जर पुढच्या बॉलवर विकेट किंवा डॉट आला तर पुन्हा एकदा पॉझिटिव्ह होईल. तो म्हणजेच जागडे प्रतिष्ठाना संघ. 9 बॉल 12 धावांची गरज. सर्व सीमा रक्षक तुम्हाला आउट बाउंड्री लाईनच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान ड्राउंड द लेग्स, व्हाईट बॉल, 1 धावेची वाढ. पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. 11 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 9. कुठेतरी आता तणावाला बळी पडलेला आहे तो म्हणजे गोलंदाज संकेत पाटील. पण तणावामध्ये काही खेळाडू चांगला खेळ करतात, काही खेळाडूंचा खेळ खराब होतो. या ठिकाणी खूप चांगला कमबॅक. याकडे गोलंदाज संकेत पाटीलचा. 8 बॉल 11 धावांची गरज. बॉल डॉट आहे. एक बॉल महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची आहे. विजयाचा आनंदोत्सव साजरा करायचा असेल तर एक क्षण महत्वाचा आहे. यावेळेस हाफ हँडेड पूल काऊकॉन मिडविकेट रिजन क्षेत्ररक्षक 1 धाव मिळते. त्या ठिकाणी दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं खालच्या दर्जाचं होते. क्षेत्ररक्षण अचूक दर्जाचं व्हायला हवं. कलेक्ट केल्या एंड निवडून थ्रो करणं हे खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी कुठेतरी आळस दिसतोय क्षेत्ररक्षकांचा. आळसाला झटका आणि आपल्या संघासाठी एक नैसर्गिक खेळ करा. 2 धावांची वाढ. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या झाली ती म्हणजेच 39 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे 9 धावांची आणि बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 7-9. यावेळेस हा बॉल अचूक आहे आणि अशा पद्धतीने नो रिव्ह्यू. चला निर्णय मान्य करायचा आहे. एका षटकामध्ये आता
9 धावाची गरज. लगेच नवीन बॉलर पाठवून द्या प्लीज. मी विनंती करतोय टीम जागडे प्रतिष्ठानला नवीन बॉलर लगेच पाठवून द्या. मॅच ऑन ठेवायची आहे. उद्याचे सामने असणार आहेत खडक वासला परिसरातून अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि आलमबाई पठाण. प्लीज प्लीज स्प्रेड आउट. बघा आयोजकांची काही सूचना येते आम्हाला जो वेळ मिळतोय त्या 1 मिनिटामध्ये आम्ही उद्याच्या सामन्यांची घोषणा करतोय तर प्लीज वेळ घेऊ नका. त्यानंतर असोसिएशनच्या माध्यमातून शिवाजी मराठा आणि जय गणेश सांगवी हे 2 संघ. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये व्यावसायिक प्रकारातून शशीधर आणि आजच्या दिवसातून जागडे प्रतिष्ठान किंवा निलेशदादा भिंताडे. 40+ ची फायनल निलेशदादा भिंताडे आणि आयुष स्पोर्ट्स कोल्हापूर. सोसायटी कर्नाटकची फायनल गुरुकृपा सोसायटी आणि आझाद मित्र मंडळ. हे सर्व संघांनी प्रॉपर वेळेला रिपोर्टिंग करायची जी वेळ तुम्हाला दिली जाईल. मनीष तात्रे 6 बॉलमध्ये 9 धावा डिफेंड करण्यासाठी आलेला आहे. आणि पाहूया जसा सामना रंगतदार व्हायला हवा होता तसाच सामना रंगतदार होतोय. प्रत्येक खेळाडू ज्या कारणासाठी या मैदानात जमला होता ते कारण या ठिकाणी स्पष्ट होते. 6 बॉल 9 धावांची गरज. कंपल्सरी चेस. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय संदेश पार्टे. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मनीष तात्रे. 6 बॉल 9. पहिला बॉल चांगला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर दर्जेदार पिचिंग. अँगलचा खूप चांगला वापर या ठिकाणी गोलंदाज करतो. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेरून हा बॉल ट्रॅव्हल केला जातो. यष्टीरक्षक प्रॉपर पोझिशन मध्ये. 5 बॉल 9 धावांची गरज. मनीष तात्रे याने देखील गेला सामना जिंकवला होता त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेल्या सामन्याचा मिळाला होता. पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारतोय की मी हा सामना जिंकून देऊ शकेन जागडे प्रतिष्ठान संघाला. पाहूया पुढच्या बॉलवर काय पाहायला मिळेल. संदेश पार्टेचा हा मोठा फटका. यष्टीरक्षक कॉल करतोय हा माझा झेल आहे मी पूर्ण करेन आणि संदेश पार्टे यांचं आव्हान संपते. विकेट राहून. थँक्यू. स्प्रेड आउट प्लीज. स्प्रेड आउट. शेअर करू नका. तुम्ही सामना जिंकला नाही अजून. सामना कोणीच जिंकला नाहीये ना जागडे प्रतिष्ठानने ना दिनेश दादा भिंताडे. बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. कुठलाच प्रेक्षक आज जाणार नाहीये जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जाणार नाही. पंचांचा निर्णय येणार नाही. कुठल्याच प्रेक्षकाने मैदानाच्या आत जायचं नाही ही नम्रतेची विनंती आम्ही तुमच्यापर्यंत करतो. प्लीज. क्रिकेट आहे मित्रांनो. एक संघ जिंकणार आहे एक संघ शिकणार आहे. पाहूया कुठला संघ जिंकतो. इक्वेशन काय आहे तर 4 बॉलमध्ये 9 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅटर आहे श्रेयस कदम. नवीन फलंदाज अक्षय. नॉन स्ट्राईक एंडला मनीष तात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल. ब्लॉक होल डिलिव्हरी खोदून काढला. ऍग्रिकल्चर शॉट खेळायचा होता त्या ठिकाणी बॅट्समन श्रेयस कदमला. बॉल मात्र व्यवस्थित पट्ट्यात येत नाहीये. बॉल जातोय डॉट. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट. कंपल्सरी चेस आहेत. 3 बॉल 9. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ निलेश दादा भिंताडे 11ला या 9 धावा पूर्ण कराव्या लागतील. नो बॉल आउट नो सुपर ओव्हर नो टॉस विन. पुन्हा एकदा मनीष तात्रे. स्ट्राईकवर बॅटर आहे श्रेयस कदम. श्रेयस कदम जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या पल्लवीत आहेत. निलेश दादा भिंताडे 11 संघाच्या. आव्हान स्वीकारतोय का. मोठा फटका येईल का. धावा येतील का. मोठा विकेट मिळेल का. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पुढचा बॉल पाहावा लागेल. पुन्हा एकदा मनीष तात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन रेडी होतोय श्रेयस कदम. 3 बॉल 9. मोठा तडका पण एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स नाहीये. मिड विकेट रिच क्षेत्ररक्षक येतोय. झेल कंप्लीट होतो. विकेट डाऊन. स्प्रेड आउट. स्प्रेड आउट. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. स्प्रेड आउट व्हा प्लीज. नो टीम मीटिंग. कीप सोशल डिस्टन्सिंग. कंपल्सरी चेस आहे. 2 बॉल 9. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये जिवंतपणा आणू शकतोय. आणि या थंडीमध्ये गरमीचा अहसास नाही का. हवेत थंडी आहे त्यानंतर मात्र हा सामना रंगतदार झालाय. गरमागरम झालाय. बाहेरच्या गाडीवर जसा वडापाव गरमागरम होतो जसा तुम्ही आता गरमागरम चहा पिताय तितकाच सामना गरमागरम आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. आरब जातो. आरब थोडासा उशिरा आलाय असं मला वाटते.
त्याने लवकर यायला हवं होतं. ज्याचा खेळ आहे त्याचा खेळ जितका गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला आहे तितकाच फलंदाजीच्या माध्यमातून आरव चांगला खेळतोय. 2 बॉल 9ची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर अक्षयला कुठल्याही परिस्थितीमध्ये या बॉलला सीमा रेषेच्या बाहेर पाठवावं लागेल जर या सामन्यातलं आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर. मनीष ठाकरे लेफ्ट आर्म ओव्हर. फटका चांगला आहे. धावा किती मिळतील तर नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अशा पद्धतीने विकेट डाऊन आणि मनीष ठाकरेने दाखवून दिलंय की अचूक दर्जाचा गोलंदाज काय होतोय. विकेट डाऊन. नो टीम मीटिंग प्लीज. थँक्यू डीजे. नागेश दादा थँक्यू. नागेश दादा तुम्हाला थांबवतोय मी, माफ करा, पण हा बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे. एका बॉलमध्ये 9 धावांची गरज. चला स्प्रेड आउट. नवीन बॅटर पाठवून द्या. लास्ट बॉल आहे. नक्कीच तुम्हाला सामना आवडला असेल आणि माझा आवाज माझी कॉमेंट्री आवडली असेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतोय. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी अँड गिव्हिंग चान्स फॉर कॉमेंट्री इन दिस सिंहगड करंट 2021. चिट्ट्या उडवायच्या ते चिट्ट्या उडवायच्या आहेत. अजून एक दिवस संपलेला नाहीये. अजूनही एक कार्यक्रम बाकी आहे. 1 बॉल 9 धावा. मित्रांनो आमच्या ठाण्यामध्ये 1 बॉलमध्ये 11 झाले आहेत. एका बॉलमध्ये 11 धावा देखील झालेल्या आहेत. त्यामुळे होप सोडू नका. या 10 धावा या 9 धावा देखील होऊ शकतात जर गोलंदाजाने थोडं सहकार्य फलंदाजाला केलं तर, पण तो करणार नाही. सन्माननीय बाळाभाऊ शेळके यांच्याकडून मनीष ठाकरेला 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालं. मनीष ठाकरे पुढचा बॉल घेऊन एका बॉलमध्ये 9ची गरज. यस यस. आणि यावेळेस वाईड बॉल. मी म्हणालो होतो गोलंदाज तितका चाणक्य आहे पण मात्र मोक्याच्या क्षणाला सामना फिरू शकतोय. एका बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मनीष ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर आहे. दबाव तर दोन्ही संघावर तितकाच आहे. अजूनही आपण सांगू शकत नाहीये की निलेश दादा भिंताडे संघ जिंकलाय की जागडे प्रतिष्ठान जिंकलाय जिथपर्यंत हा बॉल पूर्ण कंप्लीट होत नाहीये. एका बॉलमध्ये आता गरज आहे 8 धावांची. 1 बॉल 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय आरबकडे ती गुणवत्ता आहे. आरबकडे तो फटका आहे का तर नाही. आणि अशा पद्धतीने जिंकतोय तो म्हणजे जागडे प्रतिष्ठान संघ. विजय संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक निलेश दादा भिंताडे 11. थँक्यू. एकूण 7 षटकार गेलेले आहेत. त्याची आपण दोन्हीही डाव मिळून म्हणजे या सामन्यात एकूण 7 षटकार आपल्याला